नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी या ठिकाणी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुणे येथे जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर क्वालिफाय होत असाल तर वेतन आहे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 35,400 ते 12,400 पे स्केलमध्ये मिळत आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। IUCAA अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। ही जी इन्स्टिट्यूट आहे किंवा ही जी युनिव्हर्सिटी आहे ही एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला पुणे महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे, ज्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे। सो जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, ॲडव्हर्टाईज नंबर 10/2025 मधली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट किंवा वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक हे पद आहे, जे या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे। यामध्ये एक जागा आहे। नंबर ऑफ वॅकन्सी जास्त नाही आहेत, मात्र 1 जागा आहे। एक जागेसाठी भरती होत आहे। अनरिझर्व असल्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। मात्र त्यांना जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करणार असाल तर मात्र तुम्हाला एज रिलॅक्शन लागू होणार नाही, कारण ही जागा ओपनची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। पे स्केल लेवल 6 चा तुम्हाला 35,400 ते 12,400 हा मिळत आहे। या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार सॅलरी बेस्ड इन क्लास आहे। एज लिमिट 30 इयर्स राहणार आहे। सर्वांसाठी सेमच एज लिमिट राहणार आहे। जरी तुम्ही कास्टमध्ये असाल तरी तुमच्यासाठी सेमच एज लिमिट राहील, कारण जागा ही ओपन मधली तुम्हाला पाहायला मिळत आहे। आणि 35 वर्ष एज लिमिट राहील, जे कॅन्डिडेट सेंट्रल किंवा स्टेट ऑटोनॉमस बॉडीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी। सो या गोष्टी लक्षात घ्या। पदाचं नाव, पे स्केल, त्यानंतर एज लिमिट मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। चांगलं पद आहे, तुम्ही या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता। पुढे बघा, यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर बघा, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सुद्धा रिक्वायर्ड आहे, ज्यामध्ये बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल, विथ ॲटलीस्ट सेकंड क्लास तुमचा असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ परचेस अँड स्टोअर्स, अकाउंट एस्टॅब्लिशमेंट इन युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी किंवा रेप्युटेड प्रायव्हेट फर्म मधला असेल तरी चालेल, मात्र 5 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेटेड फील्ड मधला असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल, अगेन तुम्हाला डिझायरेबल आहे, चांगली गोष्ट आहे। नसेल तरी ग्रॅज्युएशन सेकंड क्लासमध्ये आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स परचेस स्टोअर्स, अकाउंट्स एस्टॅब्लिशमेंट किंवा एस्टॅब्लिशमेंट इन युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडीचा किंवा रेप्युटेड फर्मचा असेल तरी अप्लाय करू शकता। प्रायव्हेटचा सुद्धा चालेल मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे। रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघू शकता। नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्स, EFR सर्व्हिसेस, कॉन्ट्रॅक्ट्स, प्रोक्युरमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस प्रोसिडिंग, एस्टॅब्लिशमेंट, पर्सनल सेक्शन, अकाउंट सेक्शन, या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत। जे काही गोष्टी तुम्हाला असाइन केल्या जातील ते तुम्हाला या ठिकाणी कराव्या लागणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। बघूया आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यासाठी तुम्हाला पोस्ट जी आहे ती जनरलसाठी असल्यामुळे SC, ST, OBC, EWS, हँडिकॅप कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो अप्लाय। हे कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात, मात्र त्यांना या ठिकाणी एज रिलॅक्शन लागू होणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे। लास्ट डेट आहे जानेवारी 20, 2026 च्या अगोदर तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुमचा जानेवारी 20, 2026 पर्यंत या ठिकाणी कंप्लीट असणे आवश्यक आहे, असं सांगितलेलं आहे। जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID मेन्शन केलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टेक्निकल क्वेरीसाठी किंवा रिलेटेड क्वेरीसाठी, आणि त्या ठिकाणी तुम्ही डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता। मात्र नक्कीच ग्रॅज्युएशन सेकंड क्लास असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स ग्राहक असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या पदासाठी प्रयत्न करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओज नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। या ठिकाणी जॉब लोकेशन नक्कीच तुमचं पुणे असणार आहे। एक्झाम प्रोसेस कशा प्रकारे पार पाडणार आहे हे सांगितलेलं नाही आहे मित्रांनो। त्याचबरोबर एक्झामिनेशन फी बाबत माहिती नाही आहे, मात्र एक्झामिनेशन फी प्रॉब्ली घेतली जाणार नाही। ऑनलाईन अप्लाय करताना ती तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता, त्याबाबत कन्फर्मेशन घेऊ शकता। धन्यवाद।